नमस्कार विद्यार्थी मित्र व पालक बंधू भगिनींनो, भारत सरकारने परीक्षा पे चर्चा 2024 हा उपक्रम आपण्यासाठी आणला आहे। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांना उद्बोधन करणार आहेत आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे। यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे। पालक सुद्धा वेगळेपणाने रजिस्ट्रेशन करू शकतात। यातून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळेल, तसेच माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सोबत त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी सुद्धा मिळू शकेल। म्हणून ऑनलाइन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याची प्रोसेस या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितली जात आहे। सर्वप्रथम ग्रुपवर आलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि लिंकला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल। त्यावर लॉग इन विथ OTP हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे। आपल्यासमोर आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये टाकाव्या लागतील। फुल नेम, स्वतःचं पूर्ण नाव त्या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि त्याच्याखाली आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वर सुद्धा आपल्याला OTP घेता येऊ शकतो। लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करावे। जर हे पेज पुन्हा आले तर पुन्हा एकदा युजरनेम आणि मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकून त्याला लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करावं। आपल्या समोर या पद्धतीने एक पेज ओपन होईल आणि आपल्याला OTP मिळेल। आलेला OTP एंटर OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पेज मिळेल। यावर पार्टिसिपेट नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो डायरेक्ट पुढील पॉइंटवर घेऊन जाईल। स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन, जर विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होत असेल, विद्यार्थ्याच्या नावाने असेल तर या खालचं सबमिट बटन क्लिक करावं। जर पालक सबमिट करणार असतील किंवा पालक पार्टिसिपेट करणार असतील तर त्या ठिकाणी खाली पालकांसाठी सुद्धा पॅरेंट म्हणून आपल्याला ऑप्शन दिलेला आहे। त्या ठिकाणी हे बटन सबमिट करून तुम्ही सुद्धा रजिस्टर करू शकता। इथे विद्यार्थी कसे सबमिट करतील त्याचा मी डेमो देतो आहे। स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन मुलाच्या नावाने सबमिट करण्यासाठी इथे सबमिटवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे आलेली माहिती आपल्याला भरायची आहे। ही सगळी माहिती मराठीतून पाहायची असेल तर वर इथे इंग्लिश हा जो शब्द दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला मराठी भाषा निवडता येईल आणि मराठी भाषा निवडल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण पेज मराठीमधून दिसायला लागेल। असे पेज मराठीतून हवे असल्यास आपल्याला सुरुवातीपासूनच वर इंग्लिश या ठिकाणी क्लिक करून त्याचं मराठी भाषांतर घ्यावं लागेल। हे पेज आल्यानंतर खाली स्टुडंट्सची माहिती आपल्याला भरायची आहे। फर्स्ट नेम, विद्यार्थ्याचं पहिलं नाव जे असेल ते, त्यानंतर लास्ट नेम आडनाव लिहायचं आहे आणि त्यानंतर ईमेल ID जो आवश्यक घटक आहे तेवढे आपल्याला तिथे भरावे लागतील। ईमेल ID आपल्याला भरायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर तिथे टाकावा। जेंडर सिलेक्ट करायचं, मेल और फिमेल, आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची आहे जी असेल ती। सध्याला मी फक्त डेमो म्हणून क्लिक करतोय एखादी। त्यानंतर कोणत्या क्लासमध्ये तो शिकतो, पूर्ण ॲड्रेस आपल्याला लिहायचा आहे, पत्ता राहण्याचा। या ठिकाणी
पॅरेंटचं नाव, वडिलांचं नाव टाकायचं. शाळेचे डिटेल्स टाकायचे आहेत. शाळेचं नाव, बोर्ड, आपलं बोर्ड महाराष्ट्र बोर्ड आहे, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र. शाळेचा ॲड्रेस चिखली रोड बुलढाणा असं टाकलं तरी चालेल, किंवा नुसतं बुलढाणा टाकलं तरी चालेल. कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे बुलढाणा, आणि आपला पिनकोड 443001. आणि आपल्याला या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, काही प्रश्न आहेत. तुम्ही जर मराठी भाषा निवडली असेल सुरुवातीच्याच पेजला, अगदी सुरुवातीला, तर हे सगळं मराठीतून दिसेल, किंवा इंग्रजीतून वाचून सुद्धा आपण ते सबमिट करू शकतो. हेच प्रश्न सगळ्यांसाठी राहतील. पहिला प्रश्न, अकॉर्डिंग टू प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, अ डॉटर इज द स्ट्रेंथ ऑफ द फॅमिली. एक मुलगी आपल्या कुटुंबाची शक्ती आहे. व्हॉट कॅन बी बेटर दॅन सीईंग, रिकामी जागा, एक्सेल इन डिफरंट सेक्टर्स ऑफ लाईफ. आपल्याला याच्याशिवाय काय अधिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आयुष्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहता येऊ शकतं. ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही योग्य तो ऑप्शन त्या ठिकाणी चूज करू शकता. आवर नारी शक्ती, इमॉर्टल कॉर्पोरेट लीडर्स, अनएथिकल एक्झिक्युटिव्ज, डिसिटफुल एंटरप्रिन्युअर्स. तसेच हे खाली काही प्रश्न आहेत. हाऊ डज सेटिंग रिअलिस्टिक गोल्स कॉन्ट्रीब्यूट टू कॉन्फिडन्स, आणि मग त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. या पद्धतीने याची उत्तरं लिहून, म्हणजे आपल्याला फक्त क्लिक करून या ठिकाणी एक प्रश्न जो प्राईम मिनिस्टरांना विद्यार्थी विचारू इच्छितात किंवा पालक विचारू इच्छितात, असा एक 500 कॅरेक्टरपर्यंतचा एक प्रश्न आपल्याला इथे टाईप करायचा आहे. तो मराठीतून टाईप केला तरी चालेल, आणि त्याच्यानंतर इथे सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि आपलं काम तसं पूर्ण होईल. मी इथे आता सबमिट करतो आहे एक उत्तर डेमो म्हणून आपल्यासाठी. आणि पंतप्रधानांसाठी एखादा प्रश्न. हा एक प्रश्न मी टाईप केला आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करतो आहे, आणि माझं रजिस्ट्रेशन सबमिट झालेलं आहे. यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड फॉर PPC 2024. आणि डाउनलोड सर्टिफिकेट या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं दिसेल. त्याला आपण ओपन करून पाहू शकतो. हे सर्टिफिकेट अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे. हे सर्टिफिकेट प्रत्येकाला मिळणार आहे पार्टिसिपेट केल्याचं. या पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे.
आणि हे सर्टिफिकेट शाळेच्या ग्रुपवर आपल्याला टाकायचे आहे. थँक्यू.